लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय। पोलिसांनी प्रसाद तामदार या भोंदू बाबाला अटक केली आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, काळ बदललाय, मात्र तरी देखील आपल्या समस्यांचं मूळ कोणत्या तरी गूढ अशा कारणामध्ये आहे। या अंधश्रद्धेवरचा अनेकांचा विश्वास कमी व्हायला तयार नाही आणि याच अंधश्रद्धेचा उपयोग करून अशा भक्तांचं शोषण केल्याचा प्रकार, लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय। पोलिसांनी प्रसाद तामदार या भोंदू बाबाला अटक केली आहे, जो भोंदू बाबा समलैंगिक असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। काय आहे हे प्रकरण आणि या भोंदू बाबांनी त्याच्या भक्तांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर प्रसाद तामदारचा वडील भीमराव तामदार हा काही वर्षांपूर्वीपर्यंत मांडवाचा व्यवसाय करायचा, मात्र अचानक साक्षात्कार झाल्याचा दावा करत या भीमराव तामदारने पुण्यातील सूस भागामध्ये या ब्रह्मांड नायक मठाची स्थापना केली। मठाच्या स्थापनेच्या वेळचा हा फोटो, पुढे दिवसेंदिवस या मठाचं प्रस्थ वाढत गेलं आणि इथे येणारे पुरुष भक्त आणि महिला भक्त यांची संख्या वाढत गेली। या मठाच्या वरती हा जो पहिला मजला आहे तिथेच हे तामदार कुटुंब राहायचं आणि त्याच्या वरती जे काही मजले आहेत ते सगळे मजले या तामदार कुटुंबाच्याच मालकीचे आहेत। 2022 साली CA पर्यंतचं शिक्षण घेतलेल्या प्रसाद तामदारने स्वतः बाबा बनण्याचा निर्णय घेतला आणि दाढी वाढवून आणि आपली वेशभूषा बदलून हा प्रसाद तामदार प्रसाद बाबा झाला आणि त्यांनी हे त्याचं जे हक्काचे माहेरघर नावाचं जो मठ आहे तो आणखी विकसित केला। हक्काचे माहेरघर नाव यासाठी आहे कारण हा प्रसाद तामदार त्याच्या भक्तांचा आपण पालक आहोत, त्या भक्तांचे आपण वडील आहोत असा दावा करायचा। या प्रसाद तामदारचे इंस्टाग्रामवरती 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्या खालच्या कमेंट्स त्याच्याबद्दल अतिशय सकारात्मक माहिती देणारे आहेत। त्यातून आणखी लोक त्याच्या जाळ्यामध्ये फसत गेले आणि त्यातून त्याचा हा मठ आणखी वाढत गेला। इंस्टाग्रामवरचे त्याचे जे व्हिडिओ आहेत त्यापैकी एका व्हिडिओमध्ये हा प्रसाद तामदार त्याच्या एका तरुण पुरुष भक्ताला अंघोळ घालताना दिसतो आहे आणि त्याचं कारण या प्रसाद तामदारच्या समलैंगिक वृत्ती। आणखी अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये हा प्रसाद तामदार त्याच्या महिला भक्तांसोबत नाचताना दिसतो आहे। काही व्हिडिओमध्ये त्याच्या महिला भक्तांसोबत तो वार्तालाप करताना दिसतो आहे। तर भक्तांना फसवण्यासाठी या प्रसाद तामदारनी एका छुप्या मोबाईल ॲपचा उपयोग करायचं ठरवलं। त्यासाठी प्रसाद तामदार त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना वरच्या मजल्यावरती असलेल्या एका खोलीमध्ये ध्यान करण्यासाठी म्हणून पाठवायचा आणि पाठवताना त्या भक्ताचा मोबाईल स्वतःकडे घ्यायचा। त्यासाठी कारण असं सांगितलं जायचं की गृहदोष आहे आणि त्यामुळं त्या मोबाईलमध्ये कंपास ॲप आपण डाउनलोड करतो आहोत, त्यातून गृहदोष दूर करण्याचा, त्याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करू। ते ॲप कंपास ॲप प्रसाद तामदार डाउनलोड करायचाच, मात्र त्याचबरोबर एक छुपं ॲप देखील हा प्रसाद तामदार डाउनलोड करायचा। एअर ड्रॉयर किड्स नावाचं हे छुपं ॲप, खरं तर हे ॲप पालकांना त्यांच्या मुलांवरती, त्या मुलांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीजवरती नजर ठेवता यावी यासाठी निर्माण केलं गेलं आहे, जेणेकरून मुलं मोबाईलमध्ये काय पाहतायत, कुठं आहेत, काय करतायत, कोणासोबत आहेत हे पालकांना कळावं हा या ॲपचा उद्देश। मात्र प्रसाद तामदार ते ॲप नकळतपणे त्याच्या भक्तांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा, त्यातून
ते भक्त घरी गेले की ते जे काही करतायत ते सगळं या प्रसाद तामदारला समजायचं. भक्तांनी कोणत्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, ते कुठे आहेत, काय बोलतायत, काय करतायत, कोणासोबत आहेत, या सगळ्याची माहिती त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसाद तामदार स्वतःकडे नोंद करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या भक्ताला ही सगळी माहिती सांगून प्रभावित करायचा. त्यातून प्रसाद तामदारला दिव्य शक्ती प्राप्त झालेली आहे यावरचा त्या भक्ताचा विश्वास आणखी दृढ होत जायचा. पुण्याजवळच्या देहू रोडमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाला, ज्याचं वय 39 वर्ष आहे, प्रसाद तामदारनी असंच प्रभावित केलं. त्या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी आल्यामुळे त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून तो बांधकाम व्यावसायिक प्रसाद तामदारच्या या मठात आला होता. मात्र त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईलमध्ये या प्रसाद तामदारनी एअर ड्रॉयर किड नावाचं ॲप डाउनलोड केलं आणि त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रसाद तामदारनी त्या बांधकाम व्यावसायिकाला सलग 2 दिवस फक्त 3 तास झोप घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाला प्रसाद तामदारनी त्याच्या या मठात बोलवलं आणि अघोरी विद्येचा पुढचा प्रकार सुरू करण्यासाठी म्हणून अंगावरचे सगळे कपडे काढायला सांगितलं आणि फक्त शाल पांघरून या मठामध्ये यायला सांगितलं. सलग 2 दिवस झोप न मिळाल्यामुळे ध्यान सुरू करताच पुढच्या काही मिनिटांमध्येच तो बांधकाम व्यावसायिक झोपी गेला आणि त्यानंतर प्रसाद तामदारनी त्या बांधकाम व्यावसायिकासोबत समलैंगिक चाळे सुरू केले. त्यानंतर काही वेळात तो बांधकाम व्यावसायिक झोपेतून जागा झाला तेव्हा तुझ्या सगळ्या समस्या मी माझ्यामध्ये घेतो आहोत असं सांगत प्रसाद तामदारनी त्या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. त्यानंतर तो बांधकाम व्यावसायिक त्याच्या घरी गेला. काही दिवसांनी पुन्हा प्रसाद तामदारने एका फेक फेसबुक अकाउंटवरून त्या बांधकाम व्यावसायिकाला मेसेज केला आणि एक महिला आहोत असं भासवत त्याचे काही अश्लील फोटो मागितले. त्या बांधकाम व्यावसायिकांनी दिले नाहीत. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी या प्रसाद तामदारने त्या बांधकाम व्यावसायिकाला तुझ्या सगळ्या समस्यांचं जर निराकरण करायचं असेल तर एका वेश्येसोबत तुला शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकांनी पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील वाकड भागामध्ये एका हॉटेलमध्ये एका वेश्येला बोलावलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र त्यावेळी या प्रसाद तामदारची सूचना अशी होती की ते संबंध प्रस्थापित करताना त्यांनी मोबाईल जो आहे तो असा समोर ठेवायचा आणि ते सगळं कृत्य हा प्रसाद तामदार इथे या त्याच्या मठामध्ये बसून पाहायचा आणि त्यानंतर तो स्वतः लैंगिक चाळे करायचा. तर ही अशा स्वरूपाची विकृती या प्रसाद तामदारनी विकसित केली होती आणि त्याच्या या विकृत कृत्यांमध्ये त्याचे अनेक भक्तगण अडकत गेले. जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याला अशा पद्धतीने त्याचं लैंगिक शोषण हा प्रसाद तामदार करत होता. त्या बांधकाम व्यावसायिकाचा मेहुणा देखील आर्थिक अडचणीमध्ये होता. त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांनी त्याच्या मेहुण्याला देखील इथे या प्रसाद तामदारकडे जर तू आलास तर तुझ्या समस्या सुटतील असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा मेहुणा देखील आला. मेहुण्याच्या मोबाईलमध्ये देखील तसंच ॲप छुप्या पद्धतीने डाउनलोड करण्यात आलं आणि त्या मेहुण्याला देखील तशीच काही कृत्य करायला सांगण्यात आलं. मात्र ती कृत्य करताना मोबाईल सुरू असताना समोर ठेवलेला असताना त्या मोबाईलमधली मेमरी संपल्याचं नोटिफिकेशन आलं आणि त्यातून तो जो बांधकाम व्यावसायिकाचा मेहुणा आहे याला संशय आला आणि त्यांनी एका मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन याची माहिती घेतली. तेव्हा त्या मोबाईलमध्ये छुपं ॲप डाउनलोड केलेलं असल्याचं आणि त्याचा ॲक्सेस या प्रसाद तामदारकडे असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या ठिकाणी येऊन प्रसाद तामदारला अटक केली. त्याचा हा जो मठ आहे तो सील करण्यात आला आहे. त्याचं वरचं राहतं घर देखील सील करण्यात आलं आहे आणि पोलिसांच्या तपासात त्याच्याकडून अशा प्रकारे लैंगिक शोषण झालेल्या 15हून अधिक पुरुष भक्तांनी समोर येत तक्रारी दिल्यात. अर्थात बदनामीच्या भीतीने हे तरुण पुरुष जे भक्त आहेत ज्यांचं लैंगिक शोषण या प्रसाद तामदारनी केलेलं आहे ते बोलायला मात्र तयार नाहीत. मात्र फक्त
तरुण पुरुष भक्तांचंच शोषण झालंय का? कारण त्याच्या या इंस्टाग्राम अकाउंटवरती ज्यामध्ये तब्बल 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, अनेक महिला भक्तगण देखील दिसत आहेत. अनेक व्हिडिओमध्ये या महिला भक्तांसोबत तो नाचताना दिसतोय, बोलताना दिसतोय, आणखी काही करताना दिसतोय. त्यामुळं त्यांच्या बाबतीत देखील असाच काही प्रकार घडला आहे का? त्यांच्या मोबाईलमध्ये देखील छुप्या पद्धतीनं ते एअर ड्रायर किड नावाचं ॲप डाउनलोड करून काही प्रकार घडला आहे का? हा खरं तर पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुण्यात पाषाण, सूस, बाणेर या परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे. मात्र आश्चर्य वाटतं ते त्याच्याकडून फसवल्या गेलेल्या त्याच्या भक्तांचं. कारण शिकली सवरलेली ही माणसं त्यांच्या समस्येचं मूळ कोणत्या तरी अंधश्रद्धेमध्ये आहेत, यावरती अजूनही विश्वास ठेवत आहेत. आणि जोपर्यंत शिकली सवरलेली ही माणसं अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत राहतील तोपर्यंत विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढं गेलं, काळ कितीही बदलला तरी प्रसाद तामदारसारखे भोंदूबाबा तयार होत राहतील. आधीचे भोंदूबाबा त्यांच्या भक्तांना अंगाऱ्या दुपाऱ्याच्या माध्यमातून फसवायचे. प्रसाद तामदार हा आधुनिक काळातील भोंदू. त्यांनी त्याच्या भक्तांना फसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा याचाही विचार होण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.